नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका जबरदस्त फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेकल बिझनेसबद्दल बोलणार आहोत. तसेच या बिझनेसमध्ये कोणत्याही त्या टॉप 5 कंपन्या ज्या जबरदस्त बिझनेस करत आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. आणि मित्रांनो, आपण प्रत्येक वेळेस बिझनेसवरच अपडेट बघत असतो, कारण मित्रांनो, स्टॉक मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. जर कोणाला पण स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्याला सर्वात आधी कंपन्यांची बिझनेस लक्षात असायला पाहिजे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका जबरदस्त फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेकलच्या बिझनेसबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तसेच पॅसेंजर व्हेकल इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेकल मार्केटमध्ये कोणत्याही त्या टॉप 5 कंपन्या ज्या जबरदस्त परफॉर्म करत आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, इथे आपण व्हिडिओचा हेडिंग वाचू शकतो. इलेक्ट्रिक कार अँड SUV सेल्स हिट हायेस्ट लेवल इन कॅलेंडर इयर 2025, 1,76,500 युनिट्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेकल मार्केटमध्ये कोणत्याही त्या टॉप 5 कंपन्या ज्या जबरदस्त परफॉर्म करत आहे ते सुद्धा बघून घेऊया. तर मित्रांनो, इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेकलची सेल्स झाली आहे पूर्ण कॅलेंडर इयर 2024 मध्ये 99,693 युनिट्सची. तसेच इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेकलची सेल्स कॅलेंडर इयर 2025 मध्ये झाली आहे इंडियामध्ये. आणि मित्रांनो, मी इथे इंडियाचा डेटा बघत आहे, तर ती आहे 1,76,538 युनिट्स. म्हणजे इथे आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 77% ग्रोथ दिसत आहे. आणि मित्रांनो, जर आपण फक्त मागल्या महिन्याचा म्हणजे डिसेंबर 2025चा डेटा बघितला तर इंडियामध्ये इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेकलची सेल्स झाली आहे डिसेंबर 2025 मध्ये 14,869 युनिट्सची, जे एका वर्षाआधी म्हणजे डिसेंबर 2024 मध्ये होती 9,249 युनिट्सची. म्हणजे इथे आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 61%ची जबरदस्त ग्रोथ दिसत आहे. तर चला आता आपण बघूया इंडियामध्ये इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेकलच्या बिझनेसमध्ये कोणत्याही त्या टॉप 5 कंपन्या ज्या सर्वात जबरदस्त बिझनेस करत आहे. तर मित्रांनो, इंडियामध्ये इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेकलच्या बिझनेसमध्ये सर्वात जबरदस्त बिझनेस करणारी नंबर 1 कंपनी आहे टाटा मोटर्स. कॅलेंडर इयर 2024 मध्ये कंपनीने इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेकल सेल केल्या होत्या 61,747 आणि कंपनीचा मार्केट शेअर होता इंडियाच्या इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेकल बिझनेसमध्ये 62%. आणि आता कॅलेंडर इयर 2025 मध्ये टाटा मोटर्सने इंडियामध्ये इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेकलची सेल्स केली आहे 69,955 युनिट्स आणि मार्केट शेअर आहे 40%. आणि इथे आपल्याला कंपनीच्या इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेकलच्या सेल्समध्ये इंडियामध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 13%ची ग्रोथ दिसत आहे याच्या सेल्समध्ये. आणि जर आपण बघितले इंडियामध्ये इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेकलच्या बिझनेसमध्ये कोणती आहे कंपनी जी सेकंड नंबरवर आहे, जी सर्वात जबरदस्त बिझनेस करत आहे, तर ती आहे JSW MG मोटर इंडिया. कंपनीने इंडियामध्ये इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेकल सेल केल्या होत्या पूर्ण कॅलेंडर इयर 2024 मध्ये 21,801 युनिट्स आणि मार्केट शेअर होता 22%चा. आणि कंपनीने म्हणजे JSW MG मोटर इंडियाने इंडियामध्ये इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेकल सेल केल्या आहे पूर्ण कॅलेंडर इयर 2025 मध्ये 51,376 युनिट्स आणि मार्केट शेअर होता 29%. आणि याच्या सेल्समध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 100
36%ची जबरदस्त ग्रोथ दिसत आहे. आणि जर आपण बघितला इंडियामध्ये इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेकल बिझनेसमध्ये कोणती आहे ती थर्ड कंपनी जी सर्वात जबरदस्त बिझनेस करत आहे, तर ती आहे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड. या कंपनीने इंडियामध्ये इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेकलची सेल्स केली आहे पूर्ण कॅलेंडर इयर 2024 मध्ये 7153 युनिट्सची आणि कंपनीचा मार्केट शेअर होता 7%चा. आणि कंपनीने इंडियामध्ये इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेकल पूर्ण कॅलेंडर इयर 2025 मध्ये सेल केल्या आहे 33,512 युनिट्सचा आणि मार्केट शेअर होता 19%चा. आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेकलच्या सेल्समध्ये इंडियामध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 369%ची जबरदस्त ग्रोथ दिसत आहे. नंतर आहे मित्रांनो इंडियाच्या इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेकल बिझनेसमध्ये 4th नंबरची कंपनी हुंडई मोटर इंडिया लिमिटेड, जिने सर्वात जबरदस्त बिझनेस केला आहे. कंपनीने कॅलेंडर इयर 2024 मध्ये 913 युनिट्स सेल केले होते आणि कंपनीचा मार्केट शेअर होता फक्त 0.91%चा. आणि कंपनीने कॅलेंडर इयर 2025 मध्ये इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेकल सेल केल्या आहे 6,726 युनिट्स आणि कंपनीचा मार्केट शेअर वाढून झाला आहे 4%चा. आणि कंपनीच्या सेल्समध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 637%ची जबरदस्त ग्रोथ दिसत आहे. आणि आपल्या इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेकलच्या बिझनेसमध्ये जबरदस्त परफॉर्म करणारी 5वी कंपनी आहे BYD इंडिया आणि कंपनीने कॅलेंडर इयर 24 मध्ये 2,870 युनिट्स सेल केले आहे आणि कंपनीचा मार्केट शेअर आहे 2.84%. आणि कॅलेंडर इयर 2024 मध्ये कंपनीने 5,402 युनिट्स सेल केल्या आहे आणि कंपनीचा मार्केट शेअर आहे 3%. आणि याच्या सेल्समध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 88%ची जबरदस्त ग्रोथ दिसत आहे. तर एकदा आपण बघूया की इंडियामध्ये इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेकल बिझनेसमध्ये कोणत्याही त्या टॉप 5 कंपन्या ज्या सर्वात जबरदस्त बिझनेस करत आहे. तर यामध्ये नंबर 1 कंपनी आहे टाटा मोटर्स, सेकंड कंपनी आहे JSW MG मोटर इंडिया, थर्ड कंपनी आहे महिंद्रा अँड महिंद्रा, फोर्थ कंपनी आहे हुंडई मोटर इंडिया, तसेच फिफ्थ कंपनी आहे BYD इंडिया. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की इंडियामध्ये इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेकल बिझनेसमध्ये कोणत्याही त्या टॉप 5 कंपन्या ज्या सर्वात जबरदस्त बिझनेस करत आहे. आणि मित्रांनो या बिझनेसच्या परफॉर्मन्सवरून तुम्ही काही कंपन्यांना ज्या इंडियाच्या शेअर मार्केटमध्ये लिस्ट आहे त्या कंपन्यांना स्टडी करू शकता, जसे की टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेडला, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडला आणि हुंडई मोटर इंडिया लिमिटेड या 3 कंपन्या आपल्या इंडियाच्या शेअर मार्केटमध्ये लिस्ट कंपन्या आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.